खेळाडूंच्या सन्मानार्थी सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. जशी शेडवई गावच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जशी प्रगती आहे तशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा शेडवई गावाचं एक नाव आहे. आजच्या दिवशी शेडवई गावचे कैलासवासी बाळकृष्ण वामन देशमुख यांना विसरून चालणार नाही. ज्या काळामध्ये कुणाला बॅट पकडता येत नव्हती अशा काळामध्ये त्यांनी क्लबकडून सीझन क्रिकेट खेळणारे पहिले क्रिकेटपटू होते आपले हवलदार अप्पा. त्यांच्या आठवणीसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ठाण्याच्या एका क्लबकडून ते खेळायचे. एक लेफ्ट आर्म स्पिनर ते होते. काही कारणास्तव त्यांना गावाला यावे लागले म्हणून त्यांचा रणजी क्रिकेटमध्ये नंबर लागला नाही. नाहीतर ते आपल्या गावचे पहिले रणजी क्रिकेटपटू असते. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा ते यायचे. जवळजवळ 75 ते 80 वर्षाचं त्यांचं वय होतं. तेव्हा यायचे आणि आमच्याकडून ते चेंडू घ्यायचे आणि हातभर चेंडू वळवायचे. एवढं त्यांना क्रिकेटचं ज्ञान आणि क्रिकेटचं टॅलेंट त्यांच्याकडे होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे शेडवई क्रिकेटचा एक दबदबा रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण झाला. हेमंत भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शेडवईचा संघ त्या काळात उभारला गेला. 90-95च्या काळामध्ये मी सुद्धा त्यांच्यामध्ये खेळलोय. मी 12वा किंवा 13वा संतोष देशमुख मालक आहेत. आम्ही 12वा 13वा खेळाडू त्यांच्याकडे असायचो. हेमंत भाऊंनी एक असा जबरदस्त क्रिकेटचा संघ तयार केला. मी त्यांच्याबरोबर जायचो तेव्हा अलिबाग नाईट्स आणि एक रोह्यामध्ये एक राजा राजेस एक क्रिकेट स्पर्धा, खूप मोठी स्पर्धा व्हायची. आजच्या धावीर क्रिकेटपेक्षा खूप मोठी स्पर्धा त्या काळात व्हायची. तेव्हा व्हिनस रोहा, धावीर रोहा आणि शेडवई असे 3 दिग्गज क्रिकेट संघ त्यावेळी असायचे. शेडवईची मॅच बघण्यासाठी खूप गर्दी असायची. आम्ही त्या मॅचचं वर्णन सांगतोय. जेव्हा तेज तर्रार गोलंदाज नरेश देशमुख जेव्हा पहिले षटक घेऊन यायचे तेव्हा कव्हर मधून हेमंत भाऊंचा आवाज यायचा, वेल बोल्ड नऱ्या. तेव्हा नरेश देशमुख यांचा वेग वाढायचा. पुढच्या 125-130च्या चेंडू म्हणजे जास्त स्पीडने चेंडू असायचा. पुढचा चेंडू त्यांचा 140-145च्या स्पीडने असायचा. पण त्याच चेंडूवर एसटीच्या मागे राहून, एसटीच्या जवळ राहून अरविंद महिपत देशमुख तोच तेज तर्रार चेंडू एका हाताने पकडायचा आणि फलंदाजाला एसटीचित करायचा. काय त्याची किपिंग होती, खूप चांगलं एसटी रक्षण. अशा प्रकारचा तो संघ होता. सलामीला हेमंत भाऊ देशमुख आणि विजय पार्टे असायचे. तेव्हा 8 ते 10 षटकांचा सामना असायचा. पहिल्या 2 ओव्हर ते पूर्ण 2 षटकं खेळून काढायचे. खूप डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचे आणि 4थ्या षटकामध्ये हाणामारी करायचे. मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात वेगवान आणि स्विंग गोलंदाज अजूनपर्यंत मी पाहिलेला नाहीये. शेडवई वाडीमध्ये असा एक गोलंदाज होऊन गेला. त्या गोलंदाजाचं नाव आहे सुधीर पार्टे. 2रं आणि 4थं षटक घेऊन येणारा सुधीर पार्टे असा स्विंग चेंडू टाकायचा की फलंदाजाची भंबेरी उडायची आणि कधी तिफळाची होऊन जायचा फलंदाज, पुन्हा कळायचा नाही. एवढा रिव्हर्स स्विंग आणि स्विंग चेंडू करणारा मला वाटतं पहिला गोलंदाज असेल सुधीर पार्टे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 4थ्या-5व्या षटकामध्ये शेडवईच्या गोलंदाजांची हाणामारी व्हायची आणि चेंडू सीमारेषेवर जायचा. सीमारेषेवर तिथे उभा असायचा गणपत दादा देशमुख. आलेला प्रत्येक झेल तो टिपायचा. एवढा जबरदस्त उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यावेळी होता गणपत भाऊ देशमुख. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या क्रिकेटवर पाऊलावर पाऊल ठेवत शेडवईमध्ये 2रा क्रिकेटचा संघ तयार झाला. जीवन देशमुख, शिवाजी मांढरे, देवेंद्र झावरे असा एक हा क्रिकेटचा संघ होता. तुषार शिंदे, योगेश झावरे असे क्रिकेटपटू त्यावेळेस निर्माण झाले. महेश देशमुख यांचे दोन्ही मुलं आज आयकॉन आहेत. आज ते चेंडू सीमारेषे पार धाडतात. पण तेव्हा महेश देशमुख तुमचे वडील जेव्हा चेंडू मारायचे ना तेव्हा चेंडू फुटून जायचा. एवढा खडाघाती त्यांचा फटका असायचा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. काही वर्षानंतर क्रिकेट बदललं गेलं. 8 ते 10 षटकावरून 6 षटकांचा सामना आला आणि पुन्हा क्रिकेट बदललं. जसं काळ बदललं तसं क्रिकेट बदललं. तेव्हा नाईट अंडरआर्म आल्या. नाईट अंडरआर्ममध्ये रायगड जिल्ह्यामध्ये
मी ज्याच्याबरोबर खेळायला जायचो असा काका देशमुख, संदीप देशमुख आज इथे उपस्थित आहे. काय त्याची गोलंदाजी असायची, जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. नाईट अंडरआर्म आले आणि शेणवाई गावाचं नाव एक उंचीवर नेऊन ठेवलं, एक प्रगती पथावर नेऊन ठेवलं. ती जोडगोळी आज इथे या ठिकाणी उपस्थित आहे, जयेश देशमुख आणि विनोद देशमुख. सचिन तेंडुलकरला गॉड ऑफ द क्रिकेट म्हणतात, तसेच कृष्णा सातपुतेला टेनिस गॉड ऑफ द टेनिस क्रिकेट असं म्हणतात. मी तर म्हणेन जयेश आणि विनोद हे गॉड ऑफ द नाईट अंडरआर्म क्रिकेट आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने क्रिकेटची प्रगती झाली. लकी मडवी आणि आदेश शिंदे यांनी क्रिकेटचा संघ सर्वांना जमा करून एक केला. चांगली प्रगती त्यावेळी झाली. आणि त्यानंतर आला एक कुलेस्ट कॅप्टन कुल, संदीप सँडी देशमुख. त्यांनी असा एक क्रिकेटचा संघ तयार केला की आता रोहा तालुक्यामध्ये जर 15 खेळाडूंचं रँकिंग केलं तर मला वाटते 5 ते 6 खेळाडू हे शेणवाई गावचे असतील. अशा प्रकारचा क्रिकेट संघ त्यांनी तयार केला, अशी संघ बांधणी तयार केली. क्रिकेट बदलत गेला, क्रिकेटला प्लॅटफॉर्म मिळाला आणि शिवसंग्राम मित्र मंडळ त्यामध्ये काही कमी नाही. 10वी 12वीची परीक्षा आल्यानंतर एक पूर्व परीक्षा असते, क्वालिफाईंग एक्झाम असते. डॉक्टर व्हायचं असेल, MBBS व्हायचं असेल तर नीटची परीक्षा द्यावी लागते. इंजिनियर व्हायचं असेल तर JEE व्हावं लागतं. तसं SDPL मध्ये आपलं जर सिलेक्शन व्हायचं असेल तर आपल्याला परफॉर्मन्स द्यावा लागतो, तो मैत्री चषकामध्ये. मैत्री चषकाचं त्यासाठीच एक क्वालिफाईंग असं एक त्यावेळेस त्यांनी